नाशिक कन्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघूया श्री सत्यनारायण पूजेचा 1.25 किलो मापाने पूजेचा प्रसाद। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करा। सुरुवात करूया रेसिपीला। सर्वप्रथम आपण पितळाचे पातेले शेगडीवर ठेवलेले आहे। यामध्ये आपण साजूक तूप वापरणार आहोत। गोविंदचे घी घेतलेले आहे आपण। खूपच सुंदर हे तूप असते। साजूक तूप घेतले आहे आपण 1.25 किलो। हे चांगले गरम झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत बारीक रवा 1.25 किलो घेतलेला आहे। हा सर्वात आधी आपण निवडून घ्यायचा आहे, त्यानंतरच पातेल्यामध्ये घालायचा। थोडी जरी घाण असेल तरी ती काढून टाकायची आहे रव्यामधून। साजूक तूप चांगलेच गरम झालेले आहे। आता यामध्ये घालून घेऊया आपण रवा। रवा घातल्यानंतर सतत आपण हलवत राहायचा आहे हा रवा। अगदी खमंग वास सुटेपर्यंत रवा आपल्याला हलवत राहायचा आहे। रवा परतताना तूप बाजूला सुटायला हवे, म्हणजे हा रवा परफेक्ट झालेला आहे असे दिसते आपल्याला। रव्याला चांगले तूप सुटलेले आहे आणि कलर सुद्धा बदललेला आहे। यामध्ये आता आपण घालून घेऊया दूध घेतलेले आहे 1.25 लिटर। मी खरे तर थोडे जास्त दूध वापरलेले आहे, याच्यामुळे रवा छान हलका होतो आणि प्रसाद सुद्धा चवीला खूपच छान लागतो। आता सतत हा रवा आपल्याला हलवून घ्यायचा आहे। यानंतरच आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत। दूध घातल्यानंतर रवा चांगला परतवून घेतलेला आहे। यानंतर आता आपण घालून घेऊया साखर घेतलेली आहे 1.25 किलो। साखर परतवून झाल्यानंतर यामध्ये घालून घेऊया विलायची पावडर आणि जायफळ किसून घालायचे आहे। जायफळ थोडेच घालायचे, जास्त घालू नये। काजू बदाम आपण आधीच कट करून ठेवायचे आहे। आता सगळे शेवटी आपण काजू बदाम घालून घ्यायचे आहे। आता जवळपास आपला शिरा तयार झालेलाच आहे। यावर शेवटी झाकण ठेवायचे, झाकण काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपला 1.25 किलो मापाने प्रसाद तयार झालेला आहे पूजेसाठी। सगळ्यात शेवटी आपण याच्यावर तुळशीचे पान ठेवून घ्यायचे आहे, तेव्हाच या प्रसादाला अर्थ आहे आणि पूजेपुढे हा प्रसाद आपण ठेवून द्यायचा। आजच्या प्रसादाच्या शिऱ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि नाशिक कन्या हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।